ती खाली खा. चपाती आणि भाकरमध्ये अगोदर मोत्याची चॉईस चपातीला असते. आधी चपाती खातो मग नंतर भाकर खातो. इकडं हरण्याला गवत ठेवलंय खायला. तो गवत खाय. खराब झालाय तब्येतीने. आम्ही हे घेतलेत धने. आता धने वीस काढायचे. जिथं आपल्याला नेपियर लावायचा ना मेथीच्या रानात घरासमोर, तिथं धने वीस काढायचे. तर मित्रांनो, आता मी आलो आहे आऊत घेऊन शेतात. तर शेतात आलो आपल्या घरापुढच्या शेतात, जिथं आपली मेथी होती ना, तर मेथीच्या रानात परवा दिवशी पाळी घातली होती. आज धने विस्कटले, त्याच्यात धने विस्कटून झाले. परत आता डबल आऊत आणतोय आपण. ह्या मेथीच्या रानासमोर कसं केलं आहे की मेथी टाकली आणि त्याच्यानंतर नेपेर लावला आहे. तर तसंच आपल्याला इथं धान्याला पाळी घालून झालं. परत ह्याच्यात हिरवा नेपेर लावायचा आहे. तो पलीकडला आला तो लाल नेपेर आहे आणि वेगळं काय असं म्हणून आता इथं हिरवा नेपेर लावायचा आहे. तर आता मी आऊत आणून घेतो. वापसा एवढा क्लिअर नाही. वापसा जर असेल ना तर रान एकदम चांगल्या क्वालिटीचं होतं, म्हणजे मशागत व्यवस्थित होती, रान पण स्वच्छ होतं. पण वापसा व्यवस्थित नाही. हे बघा, हे चिखल जास्त आहे ना, अशी मोकळी माती नाही. हे बघा, हे एवढ्या मेथीलाच एवढा मोठा चिखल अडकून राहिला आहे. ही मेथी वर घेते ना, फक्त थोडासा चिखल यायला पाहिजे, एवढं नाही यायला पाहिजे. असं जर एवढा चिखल यायला पाहिजे, पण हे एवढा येतोय ना, तर हे वापसा व्यवस्थित नाही आहे. पण वापसाची जर वाट बघत बसलं ना तर जास्तच गवत होईल आणि आपल्याला पण नेपेर लावायची गडबड आहे. त्याच्यामुळे वापसाची वाट बघायची नाही. आज 10-12 दिवस झालं सूर्यदर्शन कसलंच नाही, म्हणजे ऊन कसलंच पडत नाही. नुसतं आभाळ येतं सगळीकडून आणि पाऊस पण पडत नाही. पावसाची पण आपल्याला लई गरज आहे, पण पाऊस पण पडायला तयार नाही. मग त्याच्यामुळं जसं रान होईल तसं आता आऊत आणून घेतो आज धने विस्कटलेत म्हणून, आणि ह्याच्यात आपण नेपेर लावून घेऊ. आपल्याला हे तागावलं रान आहे ना, हे पण नीट करायचं आहे. पलीकडचं रान 8 दिवस झाले रिकामं झालं आहे, पण त्याला आऊत आणायचं होतं. वापसाची वाट बघत होतो तर वापसा आला नाही. सगळं गवतच झालं आहे, बिनाकामाचं गवत आलेलं आहे हे सगळं रानात. पण आता त्याच्यात कसं मोठं गवत आहे ना, त्याच्यात अशात आऊत बुडतच नाही खाली. ते वापसा आल्यावरच नीट करायचं. आता केव्हा वापसा येईल काय माहिती. वापसा नाही आला तरी चालेल, पण पाऊस तरी मोठा यायला पाहिजे. मोठा पाऊसच पडाना झाला आहे. चला आता आऊत आणून घेतो. तुम्ही बघितलं ना, साऊथ आणतोय, रान व्यवस्थित होत नाही, गवत पण निघत नाही. त्या दिवशी साऊथ आणलं होतं, पण तरी पण पाऊस होता ना, वापसा नाही राहिला. पाऊस लगेच रात्री आला, त्याच्यामुळे सगळंच गवत जसेच तसं चिटकलं. आणि आज पण तेच होतं, फक्त टाकलेले धने माती अडवावत म्हणून हे आऊत आणायचं आहे. नाही त्या गवताला तर काय उपयोगच होत नाही. परत हे वापसा नाही ती चिटकते. आवतावून खाली गेले पण परत जास्त ओलन जमिनीत ऊन नाही काय नाही, त्याच्यामुळे ते डबल चिटकते, उपयोगच होत नाही काही. आता आऊत आणून झालं आहे. आता हे नेपेर लावायचं. हे लाल नेपेरचं बेन आहे ना, उरलं होतं तर ते लावायचं चालू आहे. ही दोरी घेतली 4 फुटाबरोबर अंतर आणि ते असं लावायचं आहे. असं बुडलं पाहिजे. याची डोळ्याची बाजू ना याची वर करायची, असं लावायचं आहे. ते बघा आई लावते. तर हिरवं बेन आणलं आहे, त्याला कट करायचं आहे, लावायचं इथं. आईने ह्या बांधाचं गवत कापले, नेपेर लावलं ना त्याच्या साईडला ते पेंड्या बांधून ठेवल्या. तर ह्या घरी घेऊन जायच्यात. बांधाचं गवत इथं आणून ठेवलं आहे घरापाशी, आणि काही जनावराला बाई टाकलं इकडं गायांना खायला ठेवलं आहे. बैल घेतले तिकडं बैलगाडीला, तर बैलगाडी घेऊन चाललं आहे गवत कापायला. आपलं रोजचं शेड्यूलच ठरलेलं आहे की इथं जनावरांना गवत टाकायचं मग आणि गवत कापायला जायचं, बस एवढंच काम आहेत पावसाळ्यात तर. आणि पप्पा बरेचसे जनावर घेऊन जातात ना चरायला, त्याच्यामुळं फक्त इथल्याच जनावरांनाच बघायचं. आणि शेतात तर आता वापसा नाही, त्याच्यामुळे काही काम नाही. नाही तर शेतातले भरपूर कामं राहिलेत.
आपलं मोसंबी लावलेलं शेत आहे ना तर तिथं आवत हाणायचं आहे. आपलं हौदावलं शेत आहे ना तर तिथं आवत हाणायचं आहे. इथलं समोरचं जे तागावलं शेत आहे ना तर इथं आवत हाणायचं आहे. ह्याला 2-3 वेळेस आवत हाणावं लागेल. आवत हाणायचं, गवत त्याचं परत आवत हाणायचं आहे. इथं पण आपल्याला सगळं नेपियर लावायचं इथं जनावरांसाठीच फक्त. ऐक सरजा हो, तालुका गवताची शेतवाशी ऐक. बैलांना बांधलं इथं खायला आणि सर्जाला बांधलंय तिकडं. इथं ना मोकळं सोडून दिलं तरी जमतं, पण हे बैल लगेच तिकडं मकाकडं जातात. नाही तर पहिले विजय होता ना, विजय तर पहिले बैल इथं मोकळं सोडून दिले ना तर इथं बागातच खायचे. कडीला इकडं पळापळ जास्त करत नव्हते, म्हणजे गपचूप आणि पोटभर खायचे. तसं हे खाण्यापेक्षा नाटकच जास्त करतात हे बैल. मग त्याच्यामुळे ह्यांना बांधावं लागतं. नाही तर विजय असे सोडून दिले ना तरी डाळिंबातलंच गवत खात होते, डाळिंबाच्या बाहेर जात नव्हते. म्हणून यांना ठेवले बांधून. आणि यांना ना गायात तर नेल्यावर जमतच नाही. हे गायात तर खाणारच नाहीत. तिथला चारा ह्यांना आवडणार नाही आणि नुसते इकडं तिकडं पळापळ करते आणि गायाला मारते. त्याच्यामुळे ह्यांना गायात न्यायचा तर विषयच येत नाही चरायला. आणि इथं कसं आहे, गवत पण आता चांगलं आले. बरेच दिवस जरा जनावर वगैरे बांधत नाहीत, कंटिन्यू पाऊस आहे म्हणून चांगलं गवत आहे वाढलेलं इकडं खायला. एवढं गवत कापले समोर. इकडं काही गवत कापून बैलगाडी भरून ठेवली. तर इकडं बैलांना चारायला घेऊन जातो. इथं बांधले होते, चांगलं खाल्ले. सर्जाने बी चांगलं खाल्ले, चिमण्याने बी चांगलं खाल्ले. सर्जा तर वाटच बघतोय. लांब लांब बांधले होते आज बैल आणले तिकडं खालच्या पाठवणाला चरायला. पलीकडं वरचं पाठवण आहे. 2 दिवस तिकडं चारले होते, मग आज इकडं आणले चारायला. कारण का आज जास्त वेळ चारायला, काल कमी होतं म्हणून तिथं चारले होते. तर सर्जा तर लगे आडव्या बांधायला घुसला. आपल्या उडदाला बी फुलं लागलेत. तर हे बघा, मुगाला लागले. मुगाच्या नंतर एक 7-8 दिवसांनी उडदाला लागले. चांगली तिथे एक झाड आहे, परंतु ह्याला फुलं अशी वरून दिसत नाहीत. मला बी वाटलं आले नाहीत काय की, काल मी म्हणलं उडदाला नाहीत आले फुलं. पण मधून बघितलं तर फुलं आलेत. हे का मधून बघितलं ना तर फुलं दिसत आहेत, वरून फुलं दिसत नाहीत. पण जवळपास चांगले फुलं लागले सगळीकडे. सर्जा एक समोर तुम्हाला थोडंसं पाणी असल्याने दिसतंय ना, तर ते आपलं तलाव आहे. तलाव छोटाच आहे, 2-2.5 एकरचा असेल. तर हा तलाव आहे, इथं पाणी दिसतंय थोडंसं. 7 वाजले, दिवस मावळून गेलाय. मी 5 वाजता गवतात शेतात आलो होतो. 5 ते 6 एक तास गवत कापलं, मग 6 ते 7 बैलांना चारले आणि आता जगलेत पण बऱ्यापैकी. दिवस मावळून गेला, अंधार पडायला सुरुवात होईल थोड्याच वेळात. मी घरी जाईपर्यंत अंधार पडेलच, कारण इथून जाऊन बैलगाडी झोपायची, मग परत घरी जायचं बैलगाडी झोपून. बैलांनी पण खाल्ले पोटभर, 1 तासात जगलेत ते. चला आता घरी जायचा टाईम झाला, घरी जातो. मुगाची गोष्ट झाली तर मुगाच्या शेंगात दाणे भरायला सुरुवात झाली. म्हणजे मध्ये मूग बिया तयार झाल्या थोड्या आता माझ्या हाताला येतात. म्हणजे एक 8-10 दिवसात मुगाच्या शेंगा खायला येतील. 8-10 दिवसात आपण ह्या सुरुवातीला आल्यात ना शेंगा, ह्या आपण खाऊ शकतो 8-10 दिवसात. आणि ह्या कोवळ्या शेंगांना टाईम लागतो. कुठं फुलं आहेत ना आणखीन, तर ह्यांना टाईम लागतो यायला. चला घरी. चल सर्जा चल.